मागच्या महानगरपालिकेत थोडक्यानी राहिलो होतो, 2च कमी पडले होते. पण तुम्हाला माहिती आहे, कमी असले तरी काय करायचं आपल्याला माहिती असल्यामुळे आपण गणित जमवलं होतं आणि भारतीय जनता पक्षाचा पहिला महापौर हा त्यावेळी बसायची वेळ आली होती. पण मला आजही आठवतं की मला फोन आला, एकनाथराव शिंदेजी जे आता आपले सहकारी आहेत आणि मिलिंद नार्वेकर यांचा फोन आला आणि ते म्हणाले, देवेंद्रजी आमची तुम्हाला विनंती आहे, आपली महायुती आहे, ठीक आहे तुमचा महापौर बनू शकतो, पण इतकी वर्ष आमचा महापौर बनतोय, उद्धवजींची इच्छा आहे आपला महापौर झाला पाहिजे. उद्धवजी खूप नर्वस झाले आहेत, ते खूप नाराज झाले आहेत. त्यामुळे आमची विनंती आहे की तुम्ही शिवसेनेला महापौर द्या आणि आपण त्या ठिकाणी क्षणाचाही विलंब लावला नाही. माझ्या सगळ्या सहकार्यांना मी बोलवलं, त्यांना विचारलं की काय करायचं. सगळ्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला जर वाटत असेल तर आपण एक पाऊल मागे घेऊ आणि पुन्हा एकदा महापौर त्यांना देऊ. आणि आम्ही हा निर्णय केला की ठीक आहे, महापौरही तुम्ही घ्या, उपमहापौरही तुम्ही घ्या, स्थायी समिती अध्यक्षही तुम्ही घ्या. या महानगरपालिकेमध्ये आम्ही अंकुश म्हणून त्या ठिकाणी काम करू, विरोधी पक्षाचं काम करणार नाही. पण तुम्ही कुठे चुकलात तर तुम्हाला लाईनीवर आणण्याचं काम हे आम्ही करू आणि आपल्या हाती असलेला महापौर हा आपण शिवसेनेला, म्हणजे तेव्हाच्या शिवसेनेला, उद्धवजींच्या शिवसेनेला त्यावेळी देऊन टाकला. आपण तर मन मोठं दाखवलं, आपल्याला वाटलं मित्राकरता कधी बलिदानही करावं लागतं, ते आपण केलं. पण 2019 आल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर मला गाणं म्हणावं लागलं, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने ही लूट लिया घर यार का. पण काही हरकत नाही.